पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। अरे पप्या, हा घरात कोणीच कसं नाही. व्हायला दुसरीकडे राहायला गेले काय? काही पण आता एकच पर्याय आहे. काय? नगरकरांचा सुपुत्र थेट हॉल मध्ये आलाय. हा. हे सगळ्यांना ओरडून सांगावं लागणार आहे. आई, ए आई, गायत्री, युवराज, अरे छोटे मालक तुम्ही दामू काका कसं आहेस? अगदी बरोबर आहे. मालकांचीच कृपा. वा. अरे सारंग भाऊ, तुम्ही आलात पण? हो, पण घरातले सगळे कुठे आहेत? अहो आहेत, घरातच आहेत. थांबा, बोलवतो मी. थांबा, मी हाका मारतो. तू बस हाका मारीत, आम्ही सामान ठेवून आलो. चला दामू का, चला चला चला. माधवी काकू, आई, युवराज, माधवी काकू, गायत्री, अरे घरात कोणी आहे का? आई. का तू? मी म्हणजे तुम्ही या वेळेत चोरी करताय? नाही, तुम्ही वयस्कर आहात, तुम्हाला कोणी सांभाळणार नसेल मी समजू शकते, पण म्हणून चोरी करायची? हे पा चोराजी, तुम्ही ज्या ज्या वस्तू चोरी केल्या त्या त्या जागा नेऊन ठेवा बरं. आयुष्य म्हणलं की चढ उतार होत असते. गरज ही माणसाला मेहनत करायला शिकवते, चोरी करायला नाही. आज जरी चोरी तुम्हाला पचली ना, तर तुम्ही आयुष्यभर चोरटा झाला म्हणून समजा, आणि ते मी अजिबात होऊ देणार नाही. गप्पाय, तोंडाला येईल ते बडबड सुटली कधीची. चोर नाहीये मी, या घराची मालकीण आहे चंद्रकला नानासाहेब नगरकर. मालकीण? अहो, पण मग तुम्ही स्वतःच्याच घरात असं लपून छपून? अगं, घर सोडून पळून चालले कायमची. काय? हा. हो, पण का? अगं, ते कोण आहेस ग तू? अरे यार, गेले कुठे सगळे? घरात कोणीच नाहीये का? आई. आई, थांब, तिथेच थांब. का? अरे सारंग काका, अरे तू हे असं दिसतो जस काय मला वाटलं तू एकदम हेच झालास. काका, तुम्हाला अजूनही शब्द सापडतच नाहीयेत का? सापडतात रे, पण जरा हा होतो उशीर. दादा, काय आधी निरंजनाचं ताट तयार करून घेऊन ये, मग भेटेल. आणि डोळे पूर. हो, भाकरीचा तुकडा पण आणि येताना. काय ग आई, अगं कधी एकदा सगळ्यांना कडकडून मिठी मारतो ना, असं झालंय. तू काय ओवाळत बसली? तू आधी ओवाळू दे तुला मला. 7 वर्षानंतर आलायस रे. माहिती रे, कुठल्या गोऱ्या माणसाची नजर लागली असेल. थांब. हे ब्रो, थांबा. मोठे म्हणते ते बरोबर आहे. आधी वळून घे, मग बाकी सगळं. चल काय ग आई? अगं, आत्मारामची मुलगी, नाव काय ग तुझं? मुक्ता. मुक्ता, चांगलं नाव आहे. हे बघ, मेहरबानी कर, मी या घरातनं पळून चालले, कुणाला बी सांगू नगस. हो, पण तुम्ही रावसाहेबांच्या आई आहेत ना? होते. आता मी चालले. हो, असं काय करताय?
हे घर तुमचं आहे, तुम्ही या घरच्या मालकीण आहात आणि तुम्हीच पळून चाललाय. ते मालकीन बिलकीन हे नुसतं बोलायच्या गोष्टी. ह्या घरातल्या माणसांना तसं काही बी वाटत नाही. कोणाची दृष्ट नको लागायला माझ्या लेकराला. चल. कुठे चाललाय तुम्ही? मी तुम्हाला या घराच्या बाहेर अजिबात जाऊ देणार नाही. अगं बाई हात जोडते, मला अडवू नगस. बाहेर राहायचं या घरात मला. अहो तुम्ही माझ्या आजी सारखे आहात. तुम्हाला या घरात नसेल ना राहायचं तर तुम्ही माझ्या घरी चला, मी सांभाळेन तुम्हाला. तुमची समधी काळजी घेईन. आणि उद्या देवीचा दिवस सुरू होतोय ना, तुम्ही घराच्या बाहेर चाललाय. तिची भक्ती, तिचा आशीर्वाद आपल्याला मिळतोय आणि आपण घराच्या बाहेर जायचं, हे चुकीचं आहे की नाही? न ओळख न पाळख न नातं न गोत, तरी तुझ्या मनात एवढी माया. अगं उभ्या आयुष्यात ह्या घरात हा आपलेपणा, ही माया शोधून थकले ग, पण नाही मिळाली. पण एकाच पेटीत ती बी न मागता तू एवढी मला माया लावलीस. अगं तुझ्यात मला मी दिसते ग. म्हणजे तुझं बराबर आहे. आता गेलं तर देवीचा अपमान केल्यासारखा होईल. नग नग कुणी बघायच्या आतच मला खोलीत परत जावं लागेल. हा हा हे मला खोलीपर्यंत सोडायला येशील? हा थांब. नवरात्र संपल्यावर मी तुझ्या संगती येणार आहे, कळलं का? हा? आणि तू मला शेवटपर्यंत सांभाळणार आहेस असं मगाशी म्हणाली होतीस. बराबर आहे की नाही? बराबर. द्या सामान द्या इकडे. हा सावकाश घे. लय जड आहे ग, सावकाश घे. आई काकी हे ब्रो गायत्री दादा आलं बहिणाबाईंच्या डोळ्यात पाणी आलं. रडू नकोस. मी आशा, या घरची कामवाली. मोठ्या मालकीन साहेब मला तडतडी म्हणतात, कारण मी पळपळू काम करते ना, म्हणून. म्हणून नाही काही, काम कमी आणि तोंड जास्त चालतं ते जाईल म्हणून. आता गप्प बस जरा. पेळ पेळ म्हणे.
आई, रेणुका दिसत नाहीये. ती कॅम्पला गेले, उद्या येईल. पण उद्या? मला तर म्हणाली होती की रात्रीच येणार आहे. तिचं नाही नेहमी असंच असतं. तरी ताई लवकर ये घरी म्हणून किती ओरडतात तिला. पण ती काय स्वतःच्या मनाची मालकीण आहे ना. आता राव दादांनी तिला एकटीला या घरात एवढं स्वातंत्र्य दिलंय. आता त्याचा फायदा घेणं बरोबर आहे का? हा, तशी रेणुकाला ना रावदादांच्या प्रेमाची आणि या घरातल्या माणसाची ना खूप जाणीव आहे. तिच्या हातून ना कधी चूक घडणारच नाही. आणि ती या घरातली लक्ष्मीच आहे. तिच्या जन्मानंतर तिच्या पावलांनीच या घरात वैभव आलं. दादा, आयुष्यमान भवा. सारंग, हातपाय धुवून घे, कपडे बदल. भूक लागली असेल ना, लगेच जेवायला वाढते. तुम्ही पानं वाढा, मला जरा सारंगशी बोलायचंय. हो. ये. माधवी, चल चल. तर आशा, गेला तू. आजी, तुम्ही त्यांना उद्या पण भेटू शकता. पण आपल्याला कोणी पाहिजे तर आपण तुमच्या खोलीत गेलं पाहिजे. असं म्हणतेस? चला चल. काही गोष्टी जरा स्पष्टच बोलतो. परदेशामधलं शिक्षण पूर्ण करून आलायस, इथेच राहून नोकरी व्यवसाय करायचा विचार जर करत असशील तर तो विचार ताबडतोब काढून टाक. म्हणजे तुझ्या शिक्षणाचा, तुझ्या ज्ञानाचा उपयोग आपल्या घरचा व्यवसाय मोठा करण्यासाठी व्हायला हवा. काय? हो हो दादा, तुम्ही म्हणाल तसं. प्रतापराव निंबाळकरांकडे तुझ्यासाठी एक चांगला प्लॅन आहे. कसला प्लॅन? 4-5 दिवसांनी प्रतापराव येणार आहे, त्यावेळेला डिटेलमध्ये बोलू. हो दादा. या आई रक्ताची शपथ घेऊन सांगतो का तुम्ही घर सोडून चालला होताय. मी कुणाला बी सांगणार नाही. नक्की नवा? ओ शपथ. ठीक आहे. पण तुम्ही कोण? नाही म्हणजे तुमच्यावर विश्वास कसा ठेवायचा? पहिल्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे मी या कुटुंबातला नसलो तरी या कुटुंबाचं भलं व्हावं असं वाटणारा व्यक्ती आहे. विश्वासाचं म्हणाल तर बिंदास राहा. अहो, सारंग सारखाच म्हातारीवर बी लय जीव आहे आपला. चल, आवड कुठला. आणि हा, तू आता इथे आलायस तर प्रतापरावांची. अरे यार, काय म्हणालेस? सॉरी दादा, ते तुम्हाला नाही. ऍक्च्युली काय झालं, माझी एक बॅग त्या पप्याच्या कारमध्ये राहिली. मी घेऊन आलो. अशी लय टॉप सिक्रेट आहेत आपल्याकडं. अजून एक बी फुटलं नाही. ओके, मे थँक्यू एकदम. चल चल. ए भाई बाजूला.
आशाला कोणी पाहिलं नसेल ना? नसेलच पाहिलं. चल. अहो पण त्या मुलानं पाहिलं ना. त्याची नको काळजी करूस. मोठी तर कशी लपवायची हे त्याला चांगलंच माहिती आहे. दे दे माझ्या. ये. अरे सांग ना कोण होती ती मुलगी? ए पप्प्या, अरे तू ऐकत नाहीयेस का माझं? बॅग राहिली ना माझ्याकडे. मुलगी चल चल चल. ओके मे थँक्यू. हात पाय धुया. ए, थांब 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 पप्प्या, ती मुलगी कोण होती? कोणती मुलगी? अरे ती जिला आता तू बघत होतास. मी आता मुलीला बघत होतो आणि मलाच ठाऊक नाही. हा असं कसं असेल? अरे आता तू जिकडे बघत होतास तिथून एक मुलगी गेली ना. अच्छा, म्हणजे मी जिकडं पाहतो तिकडून मुलगी जाती. थांब, आता इथं पाहतो. गेली का? ए अरे गेली का? हा गेली का? गेली. सांगणार आहेस? हा? सांगणार आहेस तुला कोण होती? मोठी आई. मोठी आई नाही, मुलगी कोण होती? मुलगी कोण होती सांग मला. आता मारेन. काय चाललं? मारतो कशाला त्याला? हा काय चाललं तुमचं दोघांचं? आणि सारे अजून तू इथेच आहेस. जा कपडे बदल, हात पाय धु. हा मी ताट करते आणि तू पण जेवून जा. आता तुम्ही एवढा आग्रह करताय तर उगाच तिने कुठे आग्रह केला? अरे त्याला आग्रहाची काय गरज आहे? लहानपणापासून तर घरी येतोय तो. काय रे पप्या, जा हात पाय धुवून ये जा. मी नाही जेवणार. अरे पप्प्या मेरा भाई आहे तू. जेवणार नाही? जेवणार. ए आई, मी काय म्हणतो 2 मिनिटात आजीला भेटून येतो ना. ऐक ना सारंग, आत्ताच प्रवासात आलायस की नाही, कपडे बदल. अरे आजीला पण मग बरं वाटेल. हा आणि धुळीचा वास बघ किती येतोय कपड्यांना तुझ्या. नाही नाही आई, हा धुळीचा वास नाहीये, हा तर देशाच्या मातीचा वास आहे. हा मग आहेच. ग माझा शाहरुख खान. पण घरभर नको धुळीचा वास. जा कपडे बदल. आई मी काय म्हणतो 2 मिनिटं जाऊन आलो ना पटकन. जयंती, चला तोंडात पाय धुया पटकन. ओके मे थँक्यू. पटकन. ए पप्प्या थांब ना. ए पप्प्या ऐक ना. अरे मी काय म्हणतोय, हा ठेव 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 तिथे ठेव. आजी हा ही ढोलकी कोणाची? कुणाची म्हणजे? माझी. आजी तुम्ही ढोलकी वाजवता? आधी वाजवायची. पण काय ग, तुला आवडते ढोलकी? मला सगळे वाद्य आवडतात. हा मग आत्माराम सारखी तू भी संबळ वाजवत असशील. संबळ उगते रचायचंच असन तर जा, पण संबळला हात पण लावायचा नाही. हात काय, पण त्या घरी तू संबळ वाजवतीस हे पण कोणाला कळलं नाही पाहिजे. काही खरंच नाही वाजवणार. नाही आपलं म्हणजे मी झालं का आवरून त्याचं? हो आवडायलाच गेलं. अहो आर्या आणि सारंगच्या लग्नाबद्दल तुम्ही सारंगशी बोललात का? नाही अजून. नाही, मला वाटतं एकदा बोलून घ्यायला हवं. का? काही शंका आहे? काय चाललंय तुमचं? तो आल्यापासून बघतोय लग्नाचं बोललात का, लग्नाचं बोललात का, काय भुणभुण लावली? नाही तसं नाही, मला काळजी वाटते म्हणून. तुम्ही फक्त जेवण रुचकर आणि वेळेवर कसं देता येईल याची काळजी करा. माझी जबाबदारी मला कळते, त्याची काळजी तुम्ही करू नका. आई तुझ्या म्हणण्याप्रमाणे एकदम मस्त फ्रेश होऊन आलो. चल वाढते जेवायला. तुम्ही जेवायला बसा, मी पटकन आजीला भेटून येतो. थांब.